सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1097. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न दिसे ते दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न बोलो ते बोलो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटो येईल आपण, करिता चिंतन विठोबाचे. न भेटे ते भेटो येईल आपण, करिता चिंतन विठोबाचे. अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, तरतील नावे विठोबाच्या. तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे, तरतील नावे विठोबाच्या. न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाचिया. अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, एका विठोबाचे नाव घेतल्याने न कळणाऱ्या गोष्टी कळू लागतात. विठोबाच्या नामाचे चिंतन केल्याने अदृश्य वस्तू आपोआप दिसू लागते. विठोबाच्या नामचिंतन केल्याने बोलण्यास कठीण असले वेदार्थ बोलता येतो. एका विठ्ठलाचे चिंतन केले असताना भेटणारा आपणाहून भेटायला येतो. एका विठोबाचे नाम वाचेने घेतल्याने अलभ्य असा स्वरूपाचा लाभ होतो. संसाराच्या ठिकाणी आसक्त असणाऱ्या जीवांनी काया वाचा मनाने विठोबाचे चिंतन केले तर ते भवसागरातून तरून जातील. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1098. बहुरूपी केला लाग तुहा भाग लाधलो, बहुरूपी केला लाग तुहा भाग लाधलो. जीव देईल हा बळी करीन होळी संसारा, जीव देईन हा बळी करीन होळी संसारा. गेले मग नये हाता प्रति चिंता वाटत असे, गेले मग नये हाता प्रति चिंता वाटत असे. तुका म्हणे तातड करू पाय धरू बळकट, तुका म्हणे तातड करू पाय धरू बळकट. बहुजन्मी केला लाग तुहा भाग लाधलो. अर्थ तुकाराम महाराज या अभंगात आपल्या पूर्वसुकृताचा उल्लेख करतात. अनेक जन्मी सतत परमार्थ केल्यामुळे, चिकाटीने तो अनुसरल्यामुळे अशा प्रकारचा भाग्याचा वाटा मला प्राप्त झाला आहे. आता मी माझ्या जीवाचे बलिदान करून सर्व संसाराची परमार्थासाठी होळी करीन. एकदा हा नरदेह गेला म्हणजे पुन्हा मिळणार नाही, याची मला काळजी लागून राहिली आहे. आता तातडी करून हृदयात हरिचरणाचे दृढ चिंतन करू. पंढरीनाथ भगवान की, तुकाराम महाराज की.